राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी काल त्यांच्या पक्षाची विधानसभा निवडणुकीची तिसरी यादी जाहीर केली आणि यामध्ये अतिशय चर्चेत असणारे येवल्यामध्ये छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये नेमकं निवडणूक कोण लढवणार हे स्पष्ट झालं। छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये ठाकरे उमेदवार उतरवणार की मग शरद पवार हेच छगन भुजबळ यांचा राजकीय बंदोबस्त करण्यासाठी म्हणून तगडा उमेदवार देणार यावर फुल स्टॉप लागला आणि गेले 5-6 महिने झाले छगन भुजबळ यांच्या मार्फत जी शरद पवार यांच्या पक्षामध्ये घुसण्यासाठी म्हणून जी एक लढगोडी लावण्याचा एक प्रयत्न सुरू होता त्या प्रयत्नाला जवळपास पूर्णविराम लागला। आता तुम्ही म्हणाल की छगन भुजबळ यांनी कधी प्रयत्न केला कोणत्या पक्षामध्ये जाण्यासाठी, मात्र तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक सुरू होते त्यावेळेस सुद्धा छगन भुजबळ हे ऐन मतदानाची प्रक्रिया सुरू असताना निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना सुद्धा जाणीवपूर्वक सतत त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या फेवरमध्ये स्टेटमेंट देत होते। ते जाणीवपूर्वक असं सांगत होते की कांद्याचा प्रश्नामुळे आम्हाला फटका बसणार, उद्धव ठाकरे यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती आहे, शरद पवार यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती आहे, आमदार फुटले मात्र पक्ष गेला त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड राग आहे, असं काहीसं स्टेटमेंट करून त्यांनी पूर्ण लोकसभेच्या प्रक्रियेमध्ये नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या फेवरमध्ये वातावरण तयार केलं। असं म्हणतात की राजाभाऊ वाजे आणि भास्कर भगरे यांच्या विजयामध्ये त्यांचा वाटा आहे। निकाल लागल्यानंतर एके दिवशी छगन भुजबळ हे शरद पवार यांना भेटायला गेले होते आणि त्यामध्ये त्यांनी पक्षामध्ये घेण्यासाठी विनंती केली होती, मात्र ही चर्चा बाहेर आली नाही। ज्यावेळेस छगन भुजबळ चर्चा करून बाहेर आले त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की मला पक्षात घ्या असं म्हणायला गेलो नव्हतो, तुम्हाला मी 2 दिवसानंतर सांगतो मी कशासाठी गेलो। मात्र दरम्यानच्या 2 दिवसामध्ये मीडियामध्ये तुफान चर्चा सुरू झाली की छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना पक्षात घेण्याची विनंती केली। नाविलाज तो का होईना मात्र छगन भुजबळ यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं की मी आरक्षणाच्या प्रश्नाला उत्तर काय आहे। छगन भुजबळ असं म्हणाले की पवारांनी याविषयी काहीतरी सोल्युशन काढावं, पवारांकडे यावर नक्कीच तोडगा असेल, पवारांनी डोकं घातलं तर ओबीसी वर्सेस मराठा हा जो आरक्षणाचा वाद आहे त्यावर नक्कीच तोडगा निघेल, यासाठी चर्चा करण्यासाठी म्हणून मी गेलो होतो। मात्र मुद्दा असा निर्माण होतो की गेले 1-1.5 वर्ष झालं आरक्षणाचा वाद सुरू असताना आता वर्षभरानंतर छगन भुजबळांना हे शहाणपण कसं काय सुचलं? लोकसभा निवडणुकी संपल्यानंतर आणि लोकसभेमध्ये मराठ्यांचा दणका बसल्यानंतरच छगन भुजबळांना ही आठवण कशी काय झाली? मात्र त्यांनी फक्त आणि फक्त वेळ मारून नेण्यासाठी म्हणून असं सांगितलं की मी आरक्षणावर चर्चा करण्यासाठी गेलो होतो। मात्र त्यावेळेस शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना असं सांगितलं की आमचा खेळ व्यवस्थित सुरू आहे, लोकसभेची निवडणूक आता संपलेली आहे, निकाल काय लागला हे तुम्हाला माहिती आहे, मात्र तुम्हाला जर का पक्षामध्ये घेतलं तर आमचा चांगला चाललेला खेळ बिघडू शकतो। याचा अर्थ शरद पवार हे डायरेक्ट असं म्हणाले नाहीत की तुम्ही जर आले तर मराठे नाराज होतील, कारण तशी परिस्थिती होती। कारण छगन भुजबळांना नाशिक लोकसभेमध्ये ज्यावेळेस उमेदवारीची चर्चा होती त्यावेळेस भयानक विरोध मराठ्यांनी केला आणि परिणामी अमित शहा यांच्या मनात असताना सुद्धा छगन भुजबळ यांच्यावर फुली मारावी लागली होती। त्या दरम्यानच्याच काळामध्ये छगन भुजबळ यांनी आपल्याला राज्यसभा मिळावी म्हणून सुद्धा धडपड केली होती। राज्यसभा एकदाची का गळ्यात जर का पडली तर मग येवल्यामधून विधानसभा निवडणुकीत उतरण्याची काही गरजच पडणार नाही, त्यामुळे त्यांचा तोही प्रयत्न फसला आणि शरद पवार यांनी 2 दिवसापूर्वी माणिकराव शिंदे यांच्या रूपाने एक तगडा उमेदवार छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये दिला। आता लढाई स्पष्ट आहे, ओबीसी वर्सेस मराठा आणि नाशिकचा विचार केला तर तिथं समसमान अशी ताकद आहे। छगन भुजबळ यांना त्यांचा अंदाज आला आणि त्यामुळेच यावेळेस काहीशी मतमाजी कमी होतील याची त्यांनी प्रामाणिकपणे कबुली देऊन टाकली। याचा अर्थ मी लाखांना निवडून येईन अशी भाषा करणारे भुजबळ हजारांना का होईना पण मीच निवडून येणार अशी भाषा ते करतायत, कारण त्यांना माहिती आहे येवल्यामध्ये निवडून येणं हे पूर्वीसारखं सोपं राहिलेलं नाही। जो उमेदवार शरद पवार यांनी उतरवला आहे तो त्यांच्या एकेकाळी कट्टर समर्थकच होता। छगन भुजबळ यांचं पूर्वीचं राजकारण हे मुंबईमध्ये होतं, ते मुंबईमधून विधानसभेवर सुद्धा गेले, ते महापौर सुद्धा राहिले होते। मात्र ज्या व्यक्तींनी त्यांना नाशिकच्या राजकारणामध्ये आणलं ते म्हणजे माणिकराव शिंदे। गेले 20 वर्ष झालं सतत छगन भुजबळ हे विजयश्री प्राप्त करतात, मात्र ज्यांनी नाशिकमध्ये भुजबळांना बस्तान बसवण्यासाठी म्हणून प्रयत्न केले त्याच माणिकराव शिंदे यांना छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये पवारांनी उभं केलं आणि एकूणच आता छगन भुजबळ यांच्या काय नेमका खेळ्या असतात हे माणिकराव शिंदे यांना माहिती आहे। त्यातच माणिकराव शिंदे हे एक मराठा चेहरा आहे आणि एकूणच महाराष्ट्राचा जे मराठा वर्सेस ओबीसी हा जो वाद आहे त्याचा सुद्धा पुरेपूर फायदा करून घेण्यासाठी पवारांनी ही खेळी केली आहे। आणि पवार यांनी पक्षात घेण्यासाठी नकार दिल्यानंतर आपल्याला माहिती असेल छगन भुजबळ यांनी एका सभेमध्ये
अतिशय रागीटपणे शरद पवार यांच्यावर सडकून अतिशय टोकाची टीका केली होती आणि असे म्हटलं जातं की शरद पवारांनी नकार दिल्याचा सगळा राग छगन भुजबळांनी शरद पवार यांच्यावर काढला होता. आता भुजबळ यांच्या पुढे कुठलाही पर्याय नाही. लोकसभा गेले, तिथे तर संधी नव्हती, राज्यसभाही नाही. आता नाविलाजच तुका होईना येवल्यामधून विधानसभेला त्यांना समोर जावं लागेल. आता पाहूया नक्कीच भुजबळ म्हणतायत तसं ते निवडून येत आहेत की मग मराठे छगन भुजबळ यांचा कार्यक्रम करतायत. बाकी तुम्हाला काय वाटतं, छगन भुजबळ नेहमीप्रमाणे सहजपणे निवडून येतील का? कमेंट नक्की करा. धन्यवाद.